Hello student, this is the lecture number 7 of gravitation topic and this is the last lecture. Okay, in the previous lecture we learned concept of mass, weight and free fall. Okay, today we learn new concept that is escape velocity. ठीक है, तर escape velocity लर्न करण्यासाठी आपण इथे बघूया escape velocity ची कन्सेप्ट काय आहे. ठीक आहे, सपोज एक कन्सिडर करा की एक बॉल तुम्ही थ्रो करताय. ठीक आहे, आपण इथे escape velocity बघतोय, ती गिव्हन आहे आय थिंक पेज नंबर 13 वरती गिव्हन आहे. ठीक आहे, escape velocity बुक मध्ये, आणि हा लास्ट पॉइंट आहे ह्या टॉपिक मधला. ठीक आहे, तर कन्सिडर करा की इथून तुम्ही एक बॉल थ्रो करताय. ठीक आहे, बॉल ज्यावेळेस तुम्ही टॉपला थ्रो करता त्यावेळेस तिथे इनिशियल वेलोसिटी प्रोव्हाइडेड करता. ठीक आहे, जर इनिशियल वेलोसिटी तुम्ही नाही प्रोव्हाइडेड केली तर बॉल हा हाईट वरती नाही जाणार. ठीक आहे, इथे इनिशियल वेलोसिटी प्रोव्हाइडेड केल्यानंतर इथे बॉल हा थ्रो होईल. ओके, आणि एका पर्टिक्युलर हाईट पर्यंत तो रीच होईल. ठीक आहे, तर इथे एक लक्षात घ्या की आपण इथे एक इक्वेशन फॉलो करूया. सपोज या हाईट वरती तो रीच झाला. ठीक आहे, मी कालच्या लेक्चरला सांगितलं होतं की हा इथून इनिशियल वेलोसिटी आपण प्रोव्हाइडेड करतो यू. ओके, जसा बॉल वरती जाईल तशी वेलोसिटी काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. ओके, ही वेलोसिटी डिक्रीज होणार आहे आणि एका पर्टिक्युलर पॉइंटला आल्यानंतर ही वेलोसिटी काय होईल, झिरो होईल. ओके, आणि ज्यावेळेस ही वेलोसिटी झिरो होईल त्याच्यानंतर बॉल कुठे होईल, ओके, डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव्ह करेल. ओके, दिस इज द प्रोजेक्टाइल मोशन ऑफ बॉल. ओके, तर इथं समजून घ्या की न्यूटनचं जे काही थर्ड इक्वेशन आहे, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2gs. ओके, आता इथे बॉल हा अपवर्ड मूव्ह होतोय त्याच्यामुळे मायनस जी यूज करूया. इथे सेकंड स्टेपला यूज करूया. व्ही स्क्वेअर हा 0 असणार आहे, हा -2gs. तर ह्याच्यावरून तुम्ही बघू शकता u इज इक्वल टू काय येणार आहे, यू स्क्वेअर इज इक्वल टू 2gs. ओके, आणि s इज इक्वल टू येईल यू स्क्वेअर अपॉन 2g. ओके, यू स्क्वेअर अपॉन 2g. ओके, तर s इज इक्वल टू यू स्क्वेअर अपॉन 2g. ह्याच्यामध्ये केअरफुली बघा, जशी वेलॉसिटी आणि s चं रिलेशन काय, s म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट. ओके, s आणि u चं रिलेशन मध्ये काय लक्षात येतं तुम्हाला की जसं तुम्ही वेलॉसिटी इनिशियल वेलॉसिटी इन्क्रीज कराल तशी डिस्प्लेसमेंट इन्क्रीज होणार आहे. बरोबर आहे ना, तुम्ही एकदम फोर्सफुली बॉल मूव्ह केला तर बॉल एकदम हाईटला जाणार आहे. ठीक आहे, जर वेलॉसिटी कमी प्रोव्हाइडेड केली, इनिशियली वेलॉसिटी कमी प्रोव्हाइडेड केली तर बॉल हा कमी हाईट वरती जाणार आहे आणि परत ग्राउंड वरती येणार आहे. ठीक आहे, तर इथे ह्याच्यावरून हे लक्षात येतं की जी काही हाईट आहे ती कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, वेलॉसिटीला. जेवढी तुम्ही वेलॉसिटी इन्क्रीज कराल तेवढी हाईट ठीक आहे वाढणार आहे. तर ही कन्सेप्ट लक्षात आली. वेलॉसिटी जेवढी इनिशियल वेलॉसिटी तुम्ही इन्क्रीज करणार आहे तेवढी हाईट ही इन्क्रीज होणार आहे. ठीक आहे, तर आता एस्केप वेलॉसिटी काय ते बघूया. ठीक आहे, आता इथे तुम्ही केअरफुली बघू शकता इथे की यू ही वेलॉसिटी आहे, इनिशियल वेलॉसिटी प्रोव्हाइडेड केली आणि आफ्टर पर्टिक्युलर टाइम मध्ये ही वेलॉसिटी काय होते, 0 होते आणि त्याच्यानंतर बॉल हा कुठल्या डायरेक्शनला मूव्ह होतो, डाऊनवर्ड डायरेक्शनला. ठीक आहे, तर इथे हे कशामुळे होतं, हे डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव्ह कशामुळे होतोय, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. ठीक आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ह्या बॉलला काय करतोय, तिथे अट्रॅक्ट करतोय. ठीक आहे, ही आय थिंक ही कन्सेप्ट समजली असेल. ठीक आहे, तर इथे सपोज हे कन्सिडर करा, दिस इज द अर्थ. हा अर्थ, ओके, अर्थ आहे. आणि नेक्स्ट अर्थ मध्ये काही पर्टिक्युलर रिजन पर्यंतच ग्रॅव्हिटेशन फोर्स हा अट्रॅक्ट करेल. हे कन्सिडर करा, दिस इज द अर्थ सरफेस. ओके, आता बाय स्केल नुसार जाऊ नका. ठीक आहे, हा अर्थचा सरफेस आहे. ओके, आणि हा पर्टिक्युलर एक रिजन आहे. आपण एक कन्सिडर केला की ह्या पर्टिक्युलर रिजन पर्यंतच ग्रॅव्हिटेशन फोर्स काय करतो, अर्थ अट्रॅक्ट करतो. ठीक आहे, तर आपल्याला जर बॉल सपोज इथे तुम्ही उभा आहे. ठीक आहे, बॉल हा तुम्हाला इथे प्रोव्हाइडेड करायचा असेल ह्या रिजनच्या बाहेर, आणि ज्यावेळेस ह्या रिजनच्या बाहेर बॉल जाईल, ओके,
ओके, बॉल नाही जाणार, पण एक एक्झाम्पल समजून सांगण्यासाठी तुम्हाला एक सांगतो. ठीक आहे, एखादा ऑब्जेक्ट कन्सिडर करूया. ओके, एखादा ऑब्जेक्ट हा रिजनच्या बाहेर जाईल आणि त्यावेळेस त्याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा येणार नाही, आणि ज्यावेळेस ग्रॅव्हिटेशनल फोर्स नसणार आहे त्यावेळेस तो बॉल परत रिपीट अर्थकडे नाही येणार. ठीक आहे, तर ज्या व्हेलॉसिटीनं हा मूव्ह झालाय ती व्हेलॉसिटी म्हणजे काय असणार आहे, एस्केप व्हेलॉसिटी. ओके, बघा इथे काय झालं, व्हेलॉसिटी रिक्वायर्ड टू ओव्हरकम द अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स टू मूव्ह इन टू द स्पेस. ओके, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्सला जी ओव्हरकम करेल व्हेलॉसिटी, अशा व्हेलॉसिटीला काय म्हणलं जातं, एस्केप व्हेलॉसिटी. येते लक्षात की एक पर्टिक्युलर, परत एकदा हीच कन्सेप्ट परत एकदा सांगतो. ठीक आहे, ही कन्सेप्ट तुम्हाला मी परत एकदा सांगतो. इथे सपोज हा अर्थ आहे, अर्थ मध्ये हा एक रिजन आहे, ह्या रिजन मध्येच ग्रॅव्हिटेशनल फोर्स, जर ऑब्जेक्ट ह्या रिजन मध्येच मूव्ह करत असेल तर त्या ऑब्जेक्टला ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा अट्रॅक्ट करेल. ओके, तर ऑब्जेक्टला अशा व्हेलॉसिटीनं थ्रो करा की तो ऑब्जेक्ट ह्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या आउटसाइडला जाईल. ओके, आणि ह्या इथे जर तो गेला तर त्याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स नसणार आहे. अशा व्हेलॉसिटीला, जी व्हेलॉसिटी प्रोव्हाइडेड करावं लागेल इनिशियल, अशा व्हेलॉसिटीलाच काय म्हणलं जातं, एक्स्केप व्हेलॉसिटी. आय होप की सगळ्यांना समजलं असेल. तर बघा इथे डेफिनेशन काय, minimum initial velocity needed by object projected to upward to overcome the earth gravitational force and not fall back on the earth is called as escape velocity. सिम्पली लँग्वेज मध्ये सांगायचं म्हणलं तर एखाद्या बॉडीला अशा व्हेलॉसिटीनं मूव्ह करा की तो ऑब्जेक्ट परत अर्थवरती आला नाही पाहिजे. ठीक आहे, आणि ती जी व्हेलॉसिटी इनिशियली आपल्याला जी प्रोव्हाइडेड करायची त्या व्हेलॉसिटीला काय म्हणलं जाईल, एस्केप व्हेलॉसिटी. ओके, तर इथे यू व्ही आणि हा 0. तर मिनिमम इनिशियल व्हेलॉसिटी नीडेड बाय ऑब्जेक्ट प्रोजेक्टेड अपवर्ड टू ओव्हरकम द अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड नॉट फॉल बॅक ऑन द अर्थ इज कॉल्ड ॲज एस्केप व्हेलॉसिटी. ह्या दोन डेफिनेशन आणि ही फिगर नोट करून घ्या. ठीक आहे, आपण थर्ड बघूया इथे. थर्ड, एस्केप व्हेलॉसिटी फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला. फॉर्म्युला टू फाइंडिंग एस्केप व्हेलॉसिटी. ओके, बुक मध्ये त्याचं डेरिव्हेशन दिलंय पण त्याची काही रिक्वायरमेंट नाही आहे. एस्केप व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे 2gr. काय फॉर्म्युला, 2gr. ओके, तुम्हाला जर डेफिनेशन विचारली बोर्ड एक्झाम मध्ये तर तुम्ही एवढं लिहिलं तरी सफिशियंट आहे. ओके, हा फॉर्म्युला कसा फाइंड आउट केलाय, तर जो ऑब्जेक्ट तुम्ही थ्रो करणार आहे त्याची कायनेटिक एनर्जी इनिशियल आणि पोटेन्शियल एनर्जी घेतली, फायनल इन्फिनिटी डिस्टन्स वरती तो मूव्ह होणार आहे. ठीक आहे, बघा ना इकडे ग्रॅव्हिटेशनल, जिथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स नसेल ते डिस्टन्स म्हणजे काय असणार आहे, इन्फायनाइट डिस्टन्स असणार आहे. ओके, मग त्या इन्फायनाइट डिस्टन्स वरती त्याची कायनेटिक एनर्जी ज्या एंड पॉइंट वरती, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी काय होणार आहे, 0. ओके, आणि लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी नुसार इनिशियल एनर्जी इज इक्वल टू फायनल एनर्जी हे घेऊन हे आपण इथे फॉर्म्युला डिराईव्ह केलेला आहे. ठीक आहे, तर आता इथे ऑन अर्थ वरती एस्केप व्हेलॉसिटी किती लागणार आहे. ठीक आहे, ऑन अर्थ तर 2 अर्थ काय असतं 7.8 किंवा आपण इथे 9.8 घेऊया जी हा अर्थ वरती, आणि आर असतो 6.4 इंटू 10⁶. ओके, आणि हे जर तुम्ही सॉल्व्ह केलं ओके, म्हणजे एक लक्षात ठेवा की जर तुम्हाला तो ऑब्जेक्ट परत रिव्हर्स नाही यायचा असेल तर इनिशियल वेलोसिटी किती प्रोव्हाइडेड केली पाहिजे, 11.2 किलोमीटर पर सेकंद. ओके, एका सेकंद मध्ये 11.2 किलोमीटर एवढी वेलोसिटी तुम्हाला प्रोव्हाइडेड केली पाहिजे. ठीक आहे, तर तो ऑब्जेक्ट परत अर्थ वरती नाही येणार आणि त्या ऑब्जेक्ट वरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा अट्रॅक्ट होणार नाही. येते लक्षात, 11.2 किलोमीटर पर सेकंद. ओके,
सपोज इथून कराड सातारा डिस्टन्स किती 60 किलोमीटर. ओके, तर 6 सेकंदामध्ये साताऱ्याला गेलं पाहिजे. अशा टाईपची व्हेलॉसिटी प्रोव्हाइडेड केली पाहिजे. ओके, मी सिंपल लँग्वेज मध्ये सांगायचा प्रयत्न करतोय. अशा टाईपची व्हेलॉसिटी जर तुम्ही तिथे प्रोव्हाइडेड केली तर तो ऑब्जेक्ट वरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स अट्रॅक्ट नाही होणार आणि तो ऑब्जेक्ट जो पर्टिक्युलर रिजन आहे त्याच्या बाहेर जाईल, म्हणजे इन्फायनाइट डिस्टन्स वरती तो जाईल. ठीक आहे, तर आपले जे स्पेस असतात, ठीक आहे, आपण स्पेस मध्ये जे काही ऑब्जेक्ट प्रोव्हाइडेड करतो तर त्यांची व्हेलॉसिटी ही इनिशियल व्हेलॉसिटी एवढी ठेवली जाते. ठीक आहे, 11.2. ओके, हा पार्ट पण नोट करून घ्या. ठीक आहे, पेज नंबर 14 वरती हे एक एक्झाम्पल दिलंय. ओके, हे सॉल्ट मध्ये लास्ट एक्झाम्पल आहे, याच्यानंतर आपली एक्सरसाइज चालू होईल. तर इथे कॅल्क्युलेट द एस्केप व्हेलॉसिटी ऑन द सरफेस ऑफ मून गिवन बाय मास. ओके, काय फाइंड आउट करायची, एस्केप व्हेलॉसिटी. ओके, एस्केप व्हेलॉसिटी आपल्याला इथे फाइंड आउट करायची आहे. मास दिलाय 7.34 इंटू 10⁻22 आणि इथे रेडियस दिली आहे 10⁻6. ओके, एस्केप व्हेलॉसिटी फाइंड आउट करायचे दोन फॉर्म्युले लक्षात द्या. एस्केप व्हेलॉसिटी आता आपण जो फॉर्म्युला पाठीमागच्या याच्यामध्ये बघितला 2gr आणि दुसरा आहे 2gm/r. 2gm/r. ओके, तर इथे 2 जी किती असतो इथे 6.67 इंटू 10⁻11. m किती दिलाय 7.34 इंटू 10⁻22. ओके, 1.74 इंटू 10⁻6. ओके, तर ह्याच्यामध्ये येते हे जर सॉल्व केलं तर तुम्हाला आन्सर भेटेल 2.37 किलोमीटर पर सेकंड. ओके, ओके, आणि इथेच आपल्याला विचारलं एस्केप व्हेलॉसिटी. परत एकदा सांगतो, एस्केप व्हेलॉसिटीचा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. ओके, हा पण असतो आणि हा पण असतो. GMR दिला तर हा यूज करा. ठीक आहे, तर इथे m हा दिलाय, r दिलाय, ह्या व्हॅल्यू पुट करा आणि आन्सर तुम्हाला मिळेल 2.37 किलोमीटर पर सेकंड. ओके, या टाइप मध्ये तुम्हाला हे फाइंड आउट करायचं. तर इथे मास हा दिलाय, रेडियस ही दिली आहे आणि त्यानुसार तुम्हाला आन्सर मिळेल. तर प्रॉब्लेम नोट करून घ्या. ठीक आहे, हा लास्ट प्रॉब्लेम होता. त्याच्यानंतर आपण इथे एक्सरसाइज मध्ये जो क्वेश्चन नंबर 5 मध्ये जे 7 एक्झाम्पल दिलेत ते आपण घेणार आहे. ठीक आहे, हे आपले पेपर जे बुक मध्ये जेवढे सॉल्ड एक्झाम्पल आणि सगळं काही दिलं होतं ते आपलं इथे कम्प्लीट झालंय. एक्सरसाइज मध्ये जे दिलेले एक्झाम्पल आहेत ते आपण इथे सॉल्व करू. ठीक आहे, तर एक्सरसाइज फर्स्ट टॉपिकची जी काही ग्रॅव्हिटेशनची एक्सरसाइज आहे त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 5 मध्ये पेज नंबर 15 वरती एक्झाम्पल दिलंय. एक्झाम्पल लक्षात घ्या इकडे. ए ऑब्जेक्ट टेक 5 सेकंड. सपोज ही ग्राउंड पासून एक हाईट आहे. दिस इज द ग्राउंड. ओके, 5 मीटर हाईट आहे. आणि याला ट्रॅव्हल करण्यासाठी ऑब्जेक्टला 5 सेकंद झाले. हे डिस्टन्स 5 मीटर ट्रॅव्हल करण्यासाठी ऑब्जेक्टला 5 सेकंद असतील तर जी ची व्हॅल्यू काय असेल हे इथे विचारले. ठीक आहे,
तर गिव्हन डेटा काय येते, टाइम इज इक्वल टू 5 सेकंड, जी इज इक्वल टू 5 मीटर, ओके सॉरी एस इज इक्वल टू 5 मीटर. तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 AT, इथे एच्या जागी जी वापरतो. ठीक आहे. तर सगळ्यांना माहिती आहे इथून जर बॉल इथे खाली थ्रो केला तर इनिशियल वेलोसिटी काय असणार आहे, 0, कारण की याला काय म्हणलं जाईल, फ्री फॉल. ओके. तर ही इनिशियल वेलोसिटी पण इथे काय असणार आहे, 0. ओके. कालच डिस्कस केलं आपण, फ्री फॉल मध्ये इनिशियल वेलोसिटी 0 असते. ठीक आहे. तर इथे 5 0 जी फाइंड आउट करायचं आहे आणि 5 चा स्क्वेअर. तर इथे 25/2 जी 5, तर इथे 10/25 जी, आणि जी इज इक्वल टू 0.4. जीचं युनिट काय असतं, मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके. आणि ह्यालाच म्हणलं जातं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. हे नोट करून घ्या, सिंपल आहे. एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 GT स्क्वेअर हा फॉर्म्युला वापरला. याची व्हॅल्यू 5, इनिशियल वेलोसिटी 0, जी फाइंड आउट करायचा आहे आणि टी 5 चा स्क्वेअर, 5 चा स्क्वेअर 25. ओके. हा जी आहे, 9 नाही, लक्षात ठेवा. ओके. जी फाइंड आउट केला आणि जी ची व्हॅल्यू किती आली ते 0.4. ठीक आहे. हे एक्झाम्पल आहे सेकंड नंबरचं. द मास ऑफ प्लॅनेट ए इज हाफ ऑफ रेडियस ऑफ प्लॅनेट बी. ओके. द रेडियस ऑफ प्लॅनेट ए is the half of radius of planet B. Okay. If the mass of A is ma, what is the mass of B? Okay. जर A प्लॅनेटचा मास ma असेल तर B प्लॅनेटचा मास काय असेल विचारलं. सो दॅट द व्हॅल्यू ऑफ G ऑन B इज हाफ दॅट ऑफ व्हॅल्यू ऑफ A. ओके. G ची व्हॅल्यू B च्या कंपॅरिझन मध्ये हाफ कुणाची, A शी. ठीक आहे. तर इथे फर्स्ट गिव्हन डेटा नोट करून घेऊया. रेडियस ऑफ प्लॅनेट ए इज हाफ ऑफ रेडियस ऑफ प्लॅनेट बी. म्हणजेच काय, रेडियस ऑफ ए इज इक्वल टू 1/2 रेडियस ऑफ बी. असं लिहिता येऊ शकता, RA/RB इज इक्वल टू 1/2. ओके. बघा इथे काय दिलंय, द रेडियस ऑफ प्लॅनेट ए प्लॅनेटची रेडियस ही हाफ कुणा बरोबर आहे, RB बरोबर. ठीक आहे. तर इथे नेक्स्ट बी, व्हॅल्यू ऑफ GB. ओके. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बी प्लॅनेट वरची ही कोण असेल, हाफ दॅट ऑफ इट्स व्हॅल्यू ऑन ए. हाफ दॅट ऑफ व्हॅल्यू ऑन ए. ओके. म्हणजे इथे पण तुम्हाला असं काढता येऊ शकतं, GB/GA इज इक्वल टू 1/2. ओके. हे दोन दिले. तर मास ए प्लॅनेटचा ए असेल तर बी प्लॅनेटचा मास काय असेल हे विचार. ओके. सगळ्यांना हा फॉर्म्युला माहिती आहे, जीचा, स्मॉल जीचा, GM/R². ओके. GM/ काय फॉर्म्युला, R². तर इथे लक्ष द्या, हे झालं RA/RB, GB. ओके. तर आता इथे GS साठी फॉर्म्युला काय बनेल रे, जी तर सेम राहणार आहे, इथं MA येणार आणि इथं RA चा स्क्वेअर येणार. ठीक आहे. तसा GB साठी काय फॉर्म्युला बनेल. ओके. मी परत एकदा सांगतो, एक्झाम्पल नसेल समजलं तर. दोन प्लॅनेट आहेत, ए आणि बी प्लॅनेट. ठीक आहे. ए प्लॅनेट ची रेडियस ही हाफ ऑफ कुणाच्या, बीचा, म्हणून RA/RB. तसं GB/GA चं काय झालं, इथे दिले बघा, व्हॅल्यू ऑफ G ऑन B इज हाफ दॅट ऑफ इट्स व्हॅल्यू ऑन A. त्याच्यावरून हे आलं. ठीक आहे. तर हा एक फॉर्म्युला आहे. तर ए साठी इथं काय येणार, MA आणि RA.
तसंच बी साठी काय येणार, MB अपॉन RB. ठीक आहे, इथं RB येणार. हे झालं कम्प्लीट इथे. तर इथे जर मी GB डिवायडेड बाय GA केलं तर लक्ष द्या, GB GMB RB चा स्क्वेअर आणि हे डिवायडेड केलं त्याच्यामुळे RA चा स्क्वेअर इथं वरती मल्टिप्लाय करेल आणि GMA हे जी कॅन्सल होईल. ओके, GB अपॉन GA किती येणार, 1/2. MB अपॉन MA. ओके, आणि हे पण किती आहे, 1/2 चा स्क्वेअर. ठीक आहे, हे इथले कॅन्सल होणार आणि रिझल्ट आपल्याला असा मिळेल बघा, हा 2 इकडे जाईल तर 2MA. म्हणजेच रिझल्ट काय मिळाला की प्लॅनेट बी चा मास किती आहे, ट्वाइस ऑफ MA. ओके, मास ऑफ प्लॅनेट बी is twice of mass of planet A. ओके, बी चा मास हा कसा आहे, प्लॅनेट ए च्या डबल. लक्षात आले काय केलं ते, हे बघा, हे जे गिव्हन आहे तेच आपण इथं पुट केलं, हे पण गिव्हन आहे, हे पुट केलं, ह्याच्यावरून एक रेशो फाइंड आउट केलं. जी चा फॉर्म्युला माहिती आहे, GM अपॉन R स्क्वेअर. ए प्लॅनेट साठी काय बनणार, GA MA अपॉन RA स्क्वेअर. ओके, बी प्लॅनेट साठी हा बनेल, त्याच्यावरून हे डिवायडेड केलं, हे आपला आन्सर मिळाला. ठीक आहे, तर ह्या पद्धतीने तुम्ही तिथे प्रोसिजर करा, नोट करून घ्या. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल, 3rd नंबरचं एक्झाम्पल आहे. ओके, 3rd, द मास अँड वेट ऑन ऑब्जेक्ट ऑन द अर्थ आर 5 kg and 49 Newton. What will be their value on the moon? Assume that acceleration due to gravity on the moon is 1/6 of that on the earth. Okay. The mass and weight of an object on the earth are 5 kg and 49 Newton respectively. What will be their value on the moon? Okay, assume that acceleration due to gravity on the moon is 1/6 of that of the earth. Okay, तर काय दिले इकडे लक्षात द्या, मास 5 kg आणि वेट आहे 49 न्यूटन. आता इकडे काय सांगितलंय की एखाद्या ऑब्जेक्टचा मास हा 5 kg आणि वेट 49 न्यूटन हे अर्थ वरती असेल तर तोच मास आणि वेट हे मून वरती काय असेल हे आपल्याला या एक्झाम्पल मध्ये विचारलंय. ठीक आहे, ठीक आहे, एक्झाम्पल मध्ये बघा, परत एकदा मी सांगतो काय दिलं एक्झॅक्टली, की अर्थ वरती मास एखाद्या ऑब्जेक्टचा हा 5 kg दिलाय आणि त्याचंच वेट 49 न्यूटन आहे, तर तोच मास मून वरती आणि वेट काय असेल हे विचारलंय. ठीक आहे, आपण इथे 2 पॅरामीटर करूया. अर्थ वरती मास किती आहे, 5 kg, वेट किती आहे, 49 न्यूटन. ओके, व्हॉट विल बी देअर व्हॅल्यू ऑन द मून, मून वरती काय असेल हे विचारलंय. इथं मून करूया. तर मी पाठीमागच्या एक्झाम्पल मध्ये सांगितलं होतं, पाठीमागच्या लेक्चर मध्ये, की मास हा ऑल प्लॅनेट वरती हा कसा असतो, सेम असतो, तो चेंज होत नाही. ठीक आहे, तर मास कसा राहणार आहे, सेम राहणार, पण वेट चेंज होत आहे. ठीक आहे, तर आता इथे आता जी किती असतो रे अर्थ वरती, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर ह्याचा जी किती दिलाय, 1/6 इंटू 9.8 हे दिलंय ना, 1/6 ऑफ द अर्थ. ओके, अर्थ वरती 9.8 असतो, त्याच्या 1/6 म्हणजे 1/6 केलं तर इथं आन्सर येतं
1.633 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ह्याच्यावर वेट काढता येईल की m इंटू जी 5 इंटू 1.633. तर याचा आन्सर येतो वेटचं 8.17 न्यूटन. ओके, कॅल्क्युलेशन तुम्ही करा, मी प्रोसिजर सांगतोय. मास अर्थ वरती आणि मून वरती सेम राहणार आहे, वेट चेंज होणार आहे. वेट का चेंज होतो तर जी चेंज होतो. ठीक आहे, जी हा याच्यावरती अर्थचा किती असतो 9.8 आणि मून वरती किती असतो 9.8 डिवायडेड बाय 6, 1/6 ऑफ 9.8. ओके, तर याच्यावरून तुम्ही वेट हे फाइंड आउट करू शकता. तर आपलं फायनल आन्सर काय असेल, मास ऑन मून किती असेल 5 kg and weight on moon 8.17 न्यूटन. ओके, तर हे त्याचे फायनल आन्सर. ठीक आहे, हे आहे एक्झाम्पल नंबर 4. तर एक्झाम्पल नंबर 4 मध्ये काय सांगितलंय, ऑब्जेक्ट जर थ्रो केला आणि तो 500 मीटर टॉप हाईट पर्यंत गेला, व्हॉट इज द इनिशियल वेलॉसिटी. ठीक आहे, आपण इथे समजून घेऊया. इथे लक्ष द्या. सपोज हा ओके ऑब्जेक्ट हा इथे थ्रो केला. ठीक आहे, तर इथे थ्रो केल्यानंतर जो त्याची जी हाईट आहे रीच होण्याची ती काय असेल, हाईट त्याला आपण यस म्हणतो 500 मीटर. ओके, आणि परत तो डाऊनवर्डला का मूव्ह होईल तर तिथं वेलॉसिटी किती असणार आहे, 0 असणार आहे. ठीक आहे, तर इथे इनिशियल वेलॉसिटी किती प्रोव्हाइडेड केली हे आपल्याला फाइंड आउट करायचं. तर वेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट टाइम माहिती आहे का नाही माहिती, तर त्यात कुठलं रिलेशन यूज केलं पाहिजे, वेलॉसिटी डिस्प्लेसमेंट. तर आधी नोट करून घेऊया गिवन डेटा काय काय दिलं इथे, S इज इक्वल टू 500 मीटर. इनिशियल वेलॉसिटी फाइंड आउट करायची, फायनल वेलॉसिटी 0 असणार आहे या केससाठी, आणि जी ची व्हॅल्यू दिली आहे 10 मीटर पर सेकंद स्क्वेअर. आता इथं जी निगेटिव्ह घ्यायचं का, तर डायरेक्शन कशी इथं अपवर्ड आहे. ठीक आहे, अपवर्ड असेल तर जी निगेटिव्ह घेतो. नेक्स्ट इथं मी मायनस साइन देतो. ठीक आहे, तर v स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2gs हे इक्वेशन आहे. हे 0 असतं, यू स्क्वेअर माहित नाही आहे, हे -10 इथं मायनस होणार. ठीक आहे, आणि हे 500 आहे, तर इथे किती आलं रे, हे 10,000 आणि 10,000चा स्क्वेअर रूट किती 100 मीटर पर सेकंद. 100 मीटर पर सेकंद हे झालं ह्याचं इनिशियल वेलॉसिटी. इनिशियल वेलॉसिटी 100 मीटर पर सेकंद झाली. सेकंड विचारलंय टाइम किती लागेल. ओके, टाइम आपल्याला इथे विचारलंय, v इज इक्वल टू u प्लस 80. ओके, ए म्हणजेच काय असतो, आता इथे g इथं 0 आहे. ओके, हे किती आहे 100 आलाय, हे -10 आहे इंटू टी. तर इथं 100 इज इक्वल टू 10t, तर t इज इक्वल टू काय आलं 10 सेकंद. हा टाइम इथून इथपर्यंत आहे, परत इथून इथपर्यंत किती लागेल 10 सेकंद. ओके, मग टोटल टाइम किती झाला, टोटल टाइम इज इक्वल टू 20 सेकंद. कसा 20 सेकंद लक्षात आला, हा इथून इथपर्यंत 10 आहे, इथून इथपर्यंत 10 आहे, 10 + 10 20 सेकंद. ओके, ह्या टाइम आपण इथे फाइंड आउट करतो. हे नोट करून घ्या. तर आय होप की सगळ्यांना लक्षात आलं असेल. काय दिलंय, एक बॉल थ्रो केलाय, तो किती हाईट वरती गेलाय 500 मीटर हाईट वरती. ठीक आहे, तर आपल्याला विचारलंय इनिशियली त्या बॉलला थ्रो करण्यासाठी जी काय वेलॉसिटी लागेल ती फाइंड आउट करायची. तर फायनल वेलॉसिटी 0 असते, इथे 0 झाल्यानंतरच हा बॉल खाली येईल. ठीक आहे, तर हे इक्वेशन यूज केलं, ह्याच्यावरून यू काढला आणि परत फर्स्ट इक्वेशन यूज केलं आणि ह्याच्यावरून टी काढला. टी हा इथून इथपर्यंतचा काढला होता, त्याचा डबल केला 20 सेकंद. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल आहे 5 नंबरचं एक्झाम्पल.
सपोज एखादा बॉल हा टेबल आहे, ओके, कन्सिडर करा दिस इज द टेबल. ह्या टेबलवरून इथे इनिशियल वेलोसिटी 0 असणार आहे आणि हा फ्री फॉल होतोय. ओके, इथून इथपर्यंत येण्यासाठी त्याला टाइम किती लागतोय? 1 सेकंद. ओके, टाइम 1 सेकंद आहे. तर इथे G इज इक्वल टू किती दिलं इथे? 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर G, आणि टाइम दिलाय 1 सेकंड. तर इथे इट्स स्पीड ऑन रिचिंग द ग्राउंड हे विचारलंय. तर इथे V इज इक्वल टू U प्लस GT ही इक्वेशन आपण यूज करू शकतो. इथे हा इनिशियल वेलोसिटी 0 असणार आहे, तर आपल्याला विचारले स्पीड किती असेल, तर 10, आणि त्याला टाइम किती लागतो, तर इथे किती झालं स्पीड? 10 मीटर पर सेकंद हे त्याचं स्पीड झालं. ठीक आहे. जी ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह बघितली तर मोमेंट कशी आहे? डाऊनवर्ड आहे, त्यामुळे जी ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह घेतली तर स्पीड किती असणार आहे? स्पीड ऑफ बॉल 10 मीटर पर सेकंद. पुढे विचारलं हाईट ऑफ बॉल. हाईट कसं फाइंड आउट करणार? एस इज इक्वल टू UT प्लस 1/2 GT स्क्वेअर. तर इथे हे 0 असणार आहे, G 10 आहे आणि 1चा स्क्वेअर. इथे किती होणार आहे? 5. ओके, तर टेबलची हाईट किती असणार आहे? 5 मीटर. हाईट ऑफ टेबल इज इक्वल टू 5 मीटर. ओके, स्पीड ऑफ बॉल किती आहे? 10 मीटर पर सेकंद आणि हाईट ऑफ टेबल किती आहे? 5 मीटर. तर हे ह्या टाईपमध्ये ते सॉल्व्ह करायचं. ओके, कसं सॉल्व्ह करतोय बघा. इथे बॉल फॉल ऑफ ए टेबल अँड रीच द ग्राउंड इन 1 सेकंड. टेबलवरून खाली येण्यासाठी बॉलला टाइम किती लागतोय? 1 सेकंड. तर याच्यावरून वेलोसिटी काढली आणि इथे कंडिशन U 0 पुट केला, G 10 पुट केला, T 1 पुट केला आणि ह्याच्यावरून काय फाइंड आउट केलं? येस. आणि येस काय रिप्रेझेंट करेल? हाईट ऑफ टेबल, आणि V रिप्रेझेंट करेल स्पीड ऑफ बॉल. ओके, टू रीच द ग्राउंड. सिंपल एक्झाम्पल नोट करून घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल 6 नंबरचा. ओके, 7 एक्झाम्पल आहे, त्यातलं सेकंड लास्ट एक्झाम्पल आहे. मास ऑफ अर्थ अँड मून. ओके, अर्थचं मास ह्याला म्हणूया आपण कॅपिटल M, 6 × 10⁻24 kg, आणि मूनचं मासला म्हणूया स्मॉल m. ओके, डिस्टन्स बिटवीन देम इज म्हणजेच R 3.84 × 10⁵ किलोमीटर आहे. लक्ष द्या इकडं, किलोमीटर आहे, त्याचं कन्व्हर्जन मीटर मध्ये करा. मीटर मध्ये म्हणजे 10⁻⁸ किती होणार? 8. ओके, कॅल्क्युलेट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स F फाइंड आउट करायचं. ओके, काय यूज केलं पाहिजे? न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ओके, F इज इक्वल टू G कॅपिटल M इंटू स्मॉल m अपॉन R². आता G किती आहे? 6.7 × 10⁻⁻11, 6 × 10⁻24. M किती आहे? 7.4 × 10⁻22, आणि R किती येते? 3.84 × 10⁸. ओके, हे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर आन्सर येणार आहे तुमचं 2 × 10⁻20. आहे काय अवघड याच्यामध्ये? न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन यूज करायचं आहे. ठीक आहे, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. यूज करून आपण इथे हे आन्सर आपण फाइंड आउट करतो. ठीक आहे, खूप सिंपल आहे. M दिलाय, G दिलाय, R दिलाय, आणि याच्यावरून F फाइंड आउट करायचं. F रिप्रेझेंट करेल ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन
बिटवीन अर्थ अँड मून. ओके, नोट करून घ्या. ओके, हे या टॉपिक मधलं लास्ट एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल नंबर 7. तर काय दिलंय बघा इथे, अर्थचा मास दिला 6 × 10⁻24 kg. ओके, आणि मास ऑफ सन फाइंड आउट करायला लावलं. सन, मास ऑफ सनला स्मॉल एम म्हणूया, अर्थला हे म्हणूया. ठीक आहे, अर्थ आणि सन मध्ये जे डिस्टन्स आहे त्याला आर म्हणूया. 1.5 × 10⁻11 मीटर. फोर्स दिला आहे दोन्हीमध्ये, सन आणि अर्थ मध्ये 3.5 × 10⁻22 न्यूटन. आणि जी ची व्हॅल्यू दिली 6.7 न्यूटन मीटर स्क्वेअर kg⁻². ओके, तर सिंपल आहे. परत काय यूज करायचं आहे, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ओके, तर इथे F इज इक्वल टू Gm/r². तर इथे G किती आहे, 6.7 × 10⁻11. M किती आहे, 6 × 10⁻24. ओके, स्मॉल m फाइंड आउट करायचा आहे. r² 1.5 × 10⁻11. F आहे 3.5 × 10⁻22. आणि हे सगळं काही तुम्ही इथे सॉल्व्ह केलं, हा इकडे मल्टिप्लाय केला, m इज इक्वल टू असं येणार आहे 3.5 × 10⁻22, 1.5 × 10⁻11, 6.7 × 10⁻11 आणि 6 × 10⁻24. ओके, हे स्मॉल केलं की तुम्हाला काय मिळणार आहे, मास ऑफ सन. ओके, तो मिळाला 1.96 × 10⁻30 kg. ओके, आणि फायनल आन्सरला मास ऑफ सन इज इक्वल टू 1.96 × 10⁻30 kg. ओके, दिस इज द फायनल आन्सर. तर हे ह्या पद्धतीने तुम्हाला इथे फाइंड आउट करून पुट करायचं. ठीक आहे, तर इथे काय दिलं होतं बघा, मास ऑफ अर्थ दिला होता, मास ऑफ सन दिलं नव्हतं, दोन्ही मधलं डिस्टन्स दिलाय, जी दिलाय. ठीक आहे, आणि अट्रॅक्टिव्ह फोर्स, ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्टिव्ह फोर्स पण इथे घेऊन आहे. ह्या ऑल व्हॅल्यू पुट केल्या आणि एम ची व्हॅल्यू इथे फाइंड आउट केली. तर मास ऑफ सन किती आलं, 1.96 × 10⁻30 kg. ओके, आय होप की तुम्हाला एक्झाम्पल समजले असतील. तर आपण इथे ह्या टॉपिक मध्ये बरेच पॉइंट कव्हर केलेले आहेत. ओके, आणि एक्झाम्पल मध्ये मेनली कुठले फॉर्म्युले यूज केलेले आहेत. फर्स्ट, जे आपले इक्वेशन ऑफ मोशन आहे, 3 इक्वेशन ऑफ मोशन, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला. ओके, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, हे पार्ट आपण इथे बघून, आणि एस्केप व्हेलॉसिटी वरती एक एक्झाम्पल आपण इथे सॉल्व्ह केलेलं आहे. तर हे एक्झाम्पल बुक मध्ये जेवढे काही एक्सरसाइज मध्ये दिलेत हे इथे आपण कव्हर केलेले आहेत. आणि आय थिंक दिस इज द सफिशियंट फॉर एक्झाम. ओके, आणि इथं हा टॉपिक आपला इथे कम्प्लीट होतो. ओके, तर परत हा टॉपिक रिवाइज करा, जेणेकरून तुम्हाला मी ऑल कन्सेप्ट जसे काही बुक मध्ये आहे त्या पद्धतीने सगळं काही घेतलेलं आहे. ऑल कन्सेप्ट बुक मधला कव्हर करा, आणि जिथे कुठे प्रॉब्लेम आहे तिथे तुम्ही विचारू शकता.